नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त याबद्दल माहिती घेऊया. हे जे वल्गा सूक्त आहे हे अथर्व वेदामधून घेतलं आहे आणि या वल्गा सूक्तातला प्रत्येक श्लोक हा खूप अत्यंत परिणामकारी आहे, प्रभावी आहे. ह्याचा उपयोग कुठे कुठे होतो की बघा, एखाद्या लहान मूल आजारी पडलं असेल तर त्याच्यावर हे प्रभावी आहे. या पहिले धुमावती तीर्थ कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि त्या तीर्थाने पण आजारी व्यक्तीला त्वरित परिणाम दिसतो. तर इतकं प्रभावी ते धुमावती तीर्थ आहे. तर त्याचप्रमाणे आजारी व्यक्ती जर असेल तर त्याच्यावर परिणामकारक हे वल्गा सूक्तसुद्धा काम करतं. त्याचप्रमाणे आपण बघतो की एखादा छान धष्टपुष्ट माणूस आहे आणि त्या एकदम निरोगी आहे, पण अचानक त्याला नजर लागते आणि तो चक्कर येऊन खाली कोसळतो किंवा डोळे त्याचे एकदम लाल बुंद होतात. तर अशी जी नजर लागते, नजर दोष असतात, तुम्ही विश्वास ठेवा की नका ठेवू, पण या गोष्टी घडतात. तर अशा वेळीसुद्धा वल्गा सूक्त हे अतिशय परिणामकारी आहे. त्याचप्रमाणे असे बरेच लोक असतात की ज्यांचा व्यापार असतो, बिझनेस असतो, छोट्यातला छोटा बिझनेस असो किंवा मोठा असो. तर कधीकधी काय होतं की तो बिझनेस ठप्प होतो, बिझनेस चालतच नाही, लक्ष्मीची कृपा होत नाही, बिझनेस चालतच नाही, काय कारण आहे तेही कळत नाही. तर अशा वेळी जर वल्गा सूक्ताचं पठण झालं, त्यांचे ठप्प झालेले बिझनेस व्यापारसुद्धा रुळावर आलेले आहेत. असे खूप खूप सारे उदाहरणं आहेत. इतकं परिणामकारक हे वल्गा सूक्त आहे. त्याचप्रमाणे असेही उदाहरणं आपण बघतो की एखादे अतिशय श्रीमंत घर असतं, श्रीमंत व्यक्ती असतो, पण अचानक असं काहीतरी होतं की आजारपणामध्ये त्याचे पैसे चालले जातात किंवा व्यापार बुडतो की अचानक होत्याचं नव्हतं होतं. असं स्वामींच्या कृपेने कोणासोबत होऊ नये, पण असे सुद्धा होतं. आणि ह्या अशा गोष्टींना सावरण्यासाठीही सगळ्यात परिणामकारक जे स्तोत्र आहे, जे सूक्त आहे, ते म्हणजेच वल्गा सूक्त. आता काही लोक असे असतात की त्या लोकांना सवय असते की दुसऱ्याचं काही चांगलं झालेलं त्याला बघवतच नाही. अशा स्वभावाची व्यक्ती वारंवार एखाद्या व्यक्तीकडे ज्याची प्रगती होत आहे त्याच्याकडे त्याला पाहवतच नाही, त्याची प्रगती त्याला चांगली दिसतच नाही. जळाऊ वृत्ती असते एखाद्या व्यक्तीची, तर त्याचीसुद्धा नजरेपासून आपल्याला संरक्षण व्हावं. अशा ज्या व्यक्ती असतो की ज्याला आपण समोर गेलेलं आवडतच नाही, तर अशा व्यक्तींपासून सुद्धा वाचण्यासाठी हे अगदी परिणामकारी आहे. त्याचप्रमाणे कधीकधी काय होतं की एखादी व्यक्ती त्याला टेन्शन घेण्याची सवय असते आणि जर टेन्शन आलं तर ते अतिशय डिप्रेशनमध्ये जातात. अशी व्यक्ती, तर डिप्रेशनमध्ये खूप अतिविचार करणाऱ्या व्यक्ती, तर त्यांनासुद्धा सगळ्यात परिणामकारक पण जे हे अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त जर त्यांनी वाचलं, त्यांनी पाठ केलं किंवा त्यांना आपण ऐकवलं तर त्यांचं डिप्रेशन हे कुठल्या कुठे पळून जातं. इतकी शक्ती, इतकं प्रभावी हे वल्गा सूक्त आहे. आता याची सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगते. या पहिलेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक अमावस्येला आपल्याला वल्गा सूक्ताचा पाठ करायचा असतो आणि घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी हे सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे. आता पिवळ्या मोहऱ्या ज्या असतात त्या आपल्याला हातावर घ्यायच्या आणि 11 वेळा वल्गा सूक्ताचं पठण करायचं. 11 वेळा. आता नित्यसेवा आहे आपली, नित्यसेवेमध्ये इथे दिलेलं आहे अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त. नित्यसेवेमध्येच आहे आणि नित्यसेवेमधूनच मी तुम्हाला सांगते आहे. इतर कुठेही तुम्हाला हे सापडायचं काम नाही. नित्यसेवेमध्ये वल्गा सूक्त दिलेलं आहे. 11 वेळा म्हणायचं. फार छोटं आहे, एवढं आणि एवढं इतकंच वल्गा सूक्त आहे. एवढं वल्गा सूक्त 11 वेळा म्हणायचं पिवळ्या मोहऱ्यांवर आणि घरामध्ये सर्वत्र फेकून द्यायच्या, 10 दिशांना फेकून द्यायच्या. म्हणजे आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी चालली जाते. आता दिवाळी जवळ येणार आहे आणि अष्टमी ते अमावस्या ही जी 8 दिवसाची आपण खूप अत्यंत प्रभावी सेवा करतो, त्यावर सुद्धा व्हिडिओ येईल. तर त्या सेवेमध्ये सुद्धा सगळ्यात पहिले अलक्ष्मी निस्सारण आपण करत असतो. पहिले ही वल्गा सूक्ताची सेवा करून आपण अलक्ष्मीला बाहेर काढतो, मग लक्ष्मीची सेवा आपण करत असतो. तुम्हाला माहिती असेल तर इतकं प्रभावी हे आहे. त्याचप्रमाणे बरेच जण 11 वेळा वल्गा सूक्त पिवळ्या मोहऱ्यांवर म्हणून त्या पिवळ्या मोहऱ्या एका पिवळ्या कलरच्या कापडामध्ये गुंडाळून आपल्या गाडीचं जिथे इंजिन असतं, 2 व्हीलर 4 व्हीलर तिथे ठेवतात, तिथे किंवा आपल्या गाडीच्या सीटखाली ठेवतात. अपघात होत नाही किंवा गाडीचं कुठलंही नुकसान होत नाही, अपघाती मरण येत नाहीत, यासाठी हे एकदम परिणामकारी ठरतं. तर हा उपायसुद्धा अमावस्येला करतात. आता तुम्हाला काय करायचं, वल्गा सूक्ताचं तुम्ही तीर्थसुद्धा करू शकता. असं केंद्रामध्येच मी ऐकलं आहे की आपले जे पिरियड्स असतात, आता माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना असं कधी कधी होतं की आपल्याला सगळे सणवार सापडत नाही, कारण की पिरियड्स येतात. एक ना एक सणवार तरी आपल्याला जातोच.
पण असा असा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे की वल्गासुक्त आपण जर एक फुलपात्र घ्यायचं, त्या फुलपात्रामध्ये आपले हे 3 बोटं असतात, हे 3 बोटं असे बुडवायचे आणि ते 3 बोटं आपण बुडवून वल्गासुक्त 11 वेळा वाचायचं. संकल्प करायचा. संकल्प करताना काय करायचं की माझे पिरियड्स मला एक दिवस पोस्टपोन झाले पाहिजे, एक दिवस लेट आले पाहिजे. त्या गोळ्या घेण्यापेक्षा तर ही सेवा तुम्हाला कधी पण केलेली चालेल. म्हणून सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव आला तर मला नक्की सांगा, कारण बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला आहे. 3 बोटं बुडवायचे पाण्यामध्ये आणि हा वल्गासुक्त 11 वेळा वाचायचा. अर्थात याच्या पहिले संकल्प करायचा की मला एक दिवस पोस्टपोन करायची आहे, म्हणून त्यासाठी मी ही सेवा रुजू करते आहे. त्यानंतर वल्गासुक्ताचे 11 पाठ 3 बोटं पाण्यात बुडवून म्हणायचे आणि 11 वेळा म्हणून झालं की ते पाणी आपण प्राशन पिऊन घ्यायचं पूर्ण. आणि मग तुम्हाला फरक बघा. जर असं झालं तुमच्यासोबत तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण हे असं घडतं. एवढी शक्ती या वल्गासुक्तात आहे. अर्थात तिथे अर्थात हे म्हणत असताना तुमचे उच्चार एकदम स्पष्ट आले पाहिजे, कारण की ह्याच्या शब्दांमध्येच ती ताकद आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो ते व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजे. स्पष्ट शब्दात आपल्याला म्हणायचं आहे, उच्चारासहित म्हणायचं आहे, कारण ते पाणी अभिमंत्रित झालं पाहिजे, मग ते आपण प्यायचं. तर म्हणून जर तुम्हाला नजरबाधा झाली असेल, लहान मुलांची नजर काढायची असेल, व्यापार ठप्प झाले असतील किंवा अनावश्यक पैसा खर्च झाला असेल, डिप्रेशन आलं असेल, असे कुठलीही निगेटिव्हिटी असेल घरातली, तर ती काढण्यासाठी रोज एकदा तरी आपल्याला हे अथर्व वेदोक्त वल्गसुक्त म्हणायचं आहे. माझं पाठ झालं, तुमचंही होईल, कारण रोज म्हणून पाठ होतं आणि फार काही मोठं नाही आहे. इतकं आता दिवाळीच्या सेवेमध्ये तर आपण रोज म्हणणारच आहोत, पण तसंही रोज आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी रोज म्हणा. घरादाराला, घरातल्या व्यक्तींना, आपल्या व्यवसायाला, आपल्या जीवनाला कोणाची नजर लागणार नाही, व्यापारामध्ये सतत प्रगती होईल आणि वल्गासुक्त म्हणून आपल्या घरांमधली, आपल्या माणसांमधली, सगळ्यांमधली निगेटिव्हिटी जाऊन मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आपले मार्ग खुले होतील. म्हणूनच हे अथर्व वेदोक्त वल्गसुक्त आपल्याला म्हणायचं आहे. रोज म्हणायचं आहे. एकदा तरी म्हणा किंवा दर अमावस्येला आपल्याला मग ती सेवा करायचीच आहे. पिवळ्या मोऱ्या हातात घेऊन त्याच्यावर 11 वेळा वल्गसुक्त म्हणून सगळ्या घरात फेकायचं आहे. आणि पिरियड पोस्टपोन करण्याचा एकच दिवस तुम्हाला जर पोस्टपोन करायची असेल, ती ही सेवा तुम्ही करू शकता. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.